पार्वतीश आदीनमितो पार्वतीश आदीनमितो विघ्नवर्गनग भग्नकराया विघ्नवर्गनग भग्नकराया विघ्नेश्वर गणपति मगतो विघ्नेश्वर गणपति मगतो पंचतुंड नररुंड मालधर पंचतुंड नररुंड माल
तू तर शहाणपणाचे डोसावर डोस मारत चालले आहेस. पण शहाण्यासारखं वागण्यासाठी या जगात शहाणपण आहे कुठं? इथं तर माणूस माणसाला खायला उठला आहे. माणुसकीच्या मांसाचा चिकन ते पायदळी तुडवला जातो. निष्पाप जीवांच्या रक्तासाठी ताजले राक्षस आहे ते राक्षस. आणि त्याच्यासाठी बळीचा बकरा बनतो. तो एक माझ्यासारखा वेडाळून एक वेडाळून एक वेडाळून
सकाळच्या प्रहरी देवाचे गुणगान करायचं सोडून हे भलता नवद्याला निमंत्रण दिल्यासारखा काय बडबडतो आहेस तू? देवाचं गुणगान? देवाचं गुणगान माझ्या आजाला नाही गावं, माझ्या कापसाला नाही गावं, मला कसं गावं असेल? माझं तुम्ही सकाळच्या रंगवारी कुठे चालला? काय बोललाव मी नाही. अरे मधुकरकडे जाऊ येतो. आता मधुकर म्हणजे माझ्या बाळपणापासूनचा मित्र. वेदा सख्या भावासाठी माया करतो माझ्यावर. मी सख्या भावासाठी माया लावावी एवढं देवामाणूस आहे तुम्ही माझे. थांबा, या तुम्हाला चाय आणला, तयारच आहे. मी कसला देव माणूस? तुमच्या सारखाच हाडा मावसाचा हा एक सामान्य माणूस. हा इथेपणा खायला होतो म्हणून समाज कार्यामध्ये झोपून गेलो स्वतःला. जेवढा आपल्याला दुसऱ्यासाठी चांगलं करता येईल तेवढं करावं माणसाला. आपल्या जीवाची काळजी करावी माणसानं. अरे आता काळजी करण्यासारखं काय होऊन त्याच्या जीवाचं तू? हो माझे असं काय बोलता तुम्ही? बाबूला जसाही तुमची काळजी लागलेली असते मला. तेव्हा तेव्हा तुमच्या तब्येतीची इजा मुस्कळत असतात. बाबू त्यांचं काय विचारूच नका. या टेका जिंकलेले प्रश्नाचे माझा केवळ या दोन पोराच्या प्रेमापोटी आयुष्यात दुसऱ्या लग्नाचा विचारच केला नाही. ऐन काळाने झडप घालू माझ्यापासून माझ्या लक्ष्मीला काळाच्या पडद्यात या चिमुकल्या दोन पोरांची जबाबदारी माझ्यावर पडली. दुसरं लग्न केलं असतं तर कदाचित सावत्र आईचा सावत्रपणा जागला असता या पोरांना. म्हणून दुसऱ्या लग्नाचा विचारच केला नाही सदू. अरे ज्या संसाराचा रहाट गाडा नवरा बायको दोघा मिळून ओढायचा असतो तोच रहाट आज 15 वर्ष मला एकट्याच वाटत ओढावा लागतो रे सदू. बायको विना नवऱ्याचं जीवन म्हणजे जळजळीत यत्नाचा ओसाळ वाळवंट. त्या सूर्याचे रत्नकी गुरु आणि वाळवंटा चटण्याशिवाय काहीच नसतं. काहीच नसतं. नका मालक नका. नका तुम्ही आठवणी काढू. विसरून जाते सगळं. अजून समजदार नाही पण काळजी वाटते या पोराची. बैल उधळण्याआधी त्याचा लगावा आपल्या हाती असावाच. नंतर ते आटोक्यात येणं भाग कठीण होतं. वेडा अरूनही त्याच्या नको नको ते लाड करतो. त्यावेळी जर भाग दाखवला असता तर आज एवढी असा बेदबाबत झाला नसता.
मोठ्या भावाचं चाली जायचे माझे लहान भावासाठी किरकिर करून बाबूचा हे सगळं ठीक आहे सजू, पण असं कर्तव्य आपण वेळेत बजावलं नाही तर नंतर ते आपल्यालाच खाली पडेल ना. मी काय ती चिंता करू नका मालक. माणसाच्या अंगावर जबाबदारी पडली बाप मला करायला लागतेच असती. मला तर काहीच सुचेनासं झालंय सजू. काय होणाऱ्या पोरांचं पुन्हाच ठाऊक. बरं सजू, मला जायला उशीर होतो, येतो मी. आणि हो, त्याला एकदा उठून त्याच्या कॉलेजची तरी आठवण करून दे. बरं मालक. येतो मी. दोन बघत साथ दिली आता जा तू आणि गदाला हलवून देते. हवी बाबू, अगो हवी बाबू, शिकायचं नाही का? हो कॉलेजात जाता नव्हतं. दरवाजा खटखटाया तो मुझे लगा मेरा दिल आया. दरवाजा खटखटाया तो मुझे लगा मेरा दिल आया. खोल के देखा तो सदू जगाने आया, सदू जगाने आया. आता हा काय हवी बाबू, काय म्हणावं तुम्हाला? म्या म्हणता अरुण बाबू तुमची एवढी काळजी घेत्यात त्याची थोडी बी शरम कशी नाही हो तुम्हाला? शर्म? अरे शर्म से क्या शर्माना, शर्म शर्माने वालों की होती है. अरे शर्म से क्या शर्माना, शर्म शर्माने वालों की होती है. हम भी तो वो बेशरम है, हम भी तो वो बेशरम है. शर्म हमसे शर्माती है, शर्म उससे शर्माती है. तुमच्यामुळे डोकं फोडून घेण्याचं बाकी माझं. अहो हवी बाबू, आपण घरामध्ये सर्वात कशी ना आपण कसं साऱ्यासारखं वागायला हवं. तुमच्या या विचित्र वागण्यापाय अरुण बाबू त्यांनी मोठ्या माणसासाठी किती त्रास होतो याचा विचार नाही तुम्हाला. पण सदू, अरे कुठे चुकतो नाही मी. सोबत तुम्ही पुस्तकाबद्दल नाही म्हणायचं आहे मला. बस तुम्ही आता मोठं झालं. थोडंफार कारखान्यामध्ये ध्यान द्यावा, एवढीच अरुण बाबूला पण मदत होईल. पण सदू, अरे हे आमचे मौज मस्ती करण्याचे दिवस आहेत. व्यवहारी तडपणाचे ओझे घेऊन फिरण्याचे नाही. तरुण मुलांची म्हणा आकाशाला गौरवणी घालण्याची स्वप्न पाहत असतात. म्हणून त्या तरुण मुलांना त्यांच्या स्वप्न नगरी घुमण्यासाठी मोकळा सोडावा मोठ्या माणसानं. मग अरुण बाबूंनी काय म्हणून पाप केला होता? वयाच्या 18व्या वर्षी शाळा सोडून कारखान्याच्या कामामध्ये झोकून दिलं स्वतःला. अरे सदू, अरे माझ्यावर जबाबदारी पडली असती ना तर मी सुद्धा पार पाहिली असती. सगळं काही ठीक केलं असतं. मी ठीक केलं असतं. अरुण बाबू कारखान्याच्या कामामध्ये बाहेर जाऊन 2 दिवस झाले. बर एका शब्दात विचारलं नाही हा हवा येणार म्हणून. त्यांनी तुम्हाला 10 वर्ष विचारला असता. अरे सदू, अरे आज पहिल्या येणार आहेत ना, हे मला माहित आहे. अरे बापरे, अरे सदू, अरे भैया यायला झाला. मी पटकन आंघोळ करून घेतो. आज तरी वेळेत कॉलेजला जायला हवं. येतो मी. दादा आवडीचं ऐकून घ्या. अरुण बाबू आले का त्यांना बरोबर सांगता. तुम्ही कुठता कधी कॉलेजला जाता कधी आणि घरी येतो कधी. सदू, अरे यापैकी भैयाला काही सांगू नकोस. आता लाडक्या सदू आहेत ना,
मेल्या यो 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 झबिया यो बोलो या पंचा कंचांचं वाटोला करून आलास. अरे लंकीच्या सरळ नाव घेतलं तशी भरत काय तुझी काय म्हटलं. अरे म्या झबिया म्हटलं. अरे नावा बरमान झगडी नावने मटाई नाही सगळं. अरे झाले जा आता तरी सुधार रे. अरे मेल्या वय झालं. अरे मला टेकलास. सगळ्या माझ्या मरणाची वाट बघतोस काय. अरे वय झालं तरी कमजोर समजू नकोस. बळांना पाणी पाहिजे काय म्हटलं. तुझं काष्ट सुद्धा शेतातून वाद जा गंगा मला दाखवू नको. या दोन तंगड्या जर आपतील ना तेव्हा नाव सांगेल सदू म्हणून. अरे अरे असा राग होतोस कशा. आम्ही फक्त गंमतच करतो काय म्हटलं. अरे कंचा तरी घराचं वाटोलं करून आलास. अगदी असं वाटलं. तसं नाही का तुला. अरे मी तुझं म्हटलो नाही नाही. अरे मी तुझ्या घराविषयी बोलत होतो काय म्हटलं. मला आणि माझा. अरे होय रे. अरे बळ आणि तुझं. अरे जरा इथे बसू का. अरे नको नको. अरे बसतो रे. अरे नको नको. अरे बसतो रे. आता टाकून ठेवलाय स्वतः. जे काय सांगायचं आहे ते उभ्याने सांग. अरे ठीक आहे उभ्याने सांगतो म्हटलं. अरे सदू त्या विचारे साहेबांच्या घरी अरे सबून आहे ना कामाला. अरे तिच्याने तुझं काही लपणं आहे का रे? अरे मेल्या का काय नवीन लफडा काढलास. अरे मेल्या जा माझ्यावर प्रेम आहे प्रेम. अरे या लफडा नव्हे. अरे या तर आमच्या भाषेत लपडा म्हणतात. काय म्हटलं. जनावराची काय म्हटलं. भाषा ती. सदू अरे हे सदू. अरे चहा आणतोस ना. चहा पितो आणि तुझ्या साहेबांविषयी सांगतो. अरे चहा कशा खाली चहा उतरल्याशिवाय तुला काही सुचायचंच नाही रे. अरे रामचंद्रा, अरे तुला काय लहान मोठ्यांची काय कदर आहे की नाही. अरे तुझ्या आणि माझ्या काय फरक. आणि तुझी कदर करणे इतका तुझ्या लायकीत आहेस का. आणि तू कोण आहे ते काय मला माहित नाही. अरे तुलाच काय तर मी कसा आहे हे माहीत आहे या सर्वांना. कॉलेजमध्ये जाणार असतो आपला. सगळ्या खेळांचा बोल कोट पिणारे तर दूध निघेल पानसाळ्याची बिचास केवढी. अरे याच कोवळ्या पोराच्या विचारशी पुढे तुमच्यासारख्या देवड्यांना भीतीने गाव फुटतो. अगदी तसाच आता मुकाट्याने वटवट बंद कर आणि रस्ता का साला. मी ते माझ्या कामासाठी आलो आहे आणि माझे काम होईल तेव्हा जाईल. तुझ्या घराला येऊन डोळा झाला आहे. अरे लांबला तुझी दूध आणि जबाडातला तरी त्याचे वागाकडे प्रथमांत पडे. नाहीतर शिवानीशी मानता
जखमेवर थोडा मलम लावण्यासाठी. वेदना आटोक्यात येतात असं म्हणतात. अरे कुठे जखम झाली तुझ्या? यावर करणारी. हे बघ, मला थोडा वेळ लागेल, त्यापेक्षा तू पुढे हो आणि तयारी कर. तोपर्यंत मी येतो. ओके, ठीक आहे. चल. Seasons fade, but my heart still calls your name. Through every storm, through night and day, my love for you remains the same. Take my hand, don't be afraid. Together love will never stray. With every breath, with every sigh, you are the dream that fills my sky. Only you, my love, my heart, my soul. Through every moment, you make me whole. No time can break, no space divide. You are love that stays inside. Only you, my love, my heart, my soul. Through every moment, you make me whole. No time can break. या, तू केवळ आलास? माझ्या अभ्यासाच्या नादात मला कळलंच नाही बघ. अरे बरोबर आहे तुझं. आपल्या आवडत्या विषयाचा अभ्यास चालला असला की आजूबाजूला कोण येतं, काय करतं याकडे लक्ष जात नाही. तर महाशय कोणत्या विषयाचा अभ्यास चाललाय? इंग्लिश. या, आज इंग्लिश पेपर आहे ना? पण हातात पुस्तक आहे ते गणिताचे आणि ते सुद्धा उलटे. त्याचं काय आहे भैया? इंग्लिश गाण्याच्या डिमांडीवर डान्स करण्याचा नागा इंग्लिश पुस्तकाऐवजी गणिताचे पुस्तक हातात केव्हा आले आणि उलटे केव्हा झाले ते सुद्धा कळले नाही असंच ना? भैया, नाराज झाला माझ्यावर? नाही रे वेड्या. या घरात आजवर तुझ्यावर नाराज राहणे कुणाला शक्य झालं आहे का? त्यात मला होय जा, कॉलेजला जा, वेळ होतोच ना, निघ लवकर. ओके भैया. गीता वहिनी, तुमचे साहेब आहेत का? या. तू फक्त नक्कलच करत जा. आणि अव्या, अजून तुझी वहिनी बनायला ना वेळ आहे म्हटलं. जेव्हा वहिनी म्हणण्याची पाळी येईल ना तेव्हा नागपूरट शिव. ए, नंतर तर मला अशी अभ्यास पडणार आहे का? तुझा एकुलता एक दिला म्हटलं, काहीतरी आदर मिळतं ना हो मला. सांगून ठेवतोय. चल रे, मी ना तुला अभ्यास म्हणेन आणि आदराची मान द्यायला तू आदरणीय असायला हवायस ना. मोठा आलाय मान मला. वा रे वा. म्हणजे आम्हाला तर काही किंमतच नाही तर. जी काय किंमत आहे ती फक्त भैया. थांब, सर्व आपणच सांगतो. बापरे अभि, थांब. हे बघ, असं काही करू नको. आपण मग नंतर काय ते ठरवू. तोपर्यंत ना मी तुझी बहिणी बनवण्यासाठी तुझ्या भैयाला जरा मस्का मार ना. हो हो,
काम झालंच म्हणून समज. खरंच अगदी खरंच. तुझ्या म्हणण्याप्रमाणे भैयाला मस्त मारतोच. अय्या वीर असावा तो असा. हो की नाही हो वीर भाऊजी? मस्का मारण्याच्या भानगडीत तुझ्या तर मात्र चांगला फरक पडलेला दिसतोय. दुसरं काय मस्क्याची दुनिया. अरे भैया अरे आता आणखी कसल्या किमया करून दाखवणार आहेस? आणि काय रे तुझ्या कॉलेजची अजून वेळ झाली नाही का? हो भैया निघालोच आहे. आता थांबायचं म्हटलं तर थांबू शकत नाही. काय भैया खरं आहे ना? जातोस का? भैया येऊ ना? जातोस का नाले? केव्हा झालं माहिती आहे का? अगं मी तुझ्याशीच बोलतोय. मला नाही कुणाशी बोलायचं. जा. ठीक आहे नाही बोलायचं आहे नको बोलू. नाही बोलायचं तर नको बोलू. अगं पण झालं काय तर ऐकायला? अरुण तुम्हाला काहीच कसं वाटत नाही हो? अगं पण काय कशाबद्दल मला काही वाटत नाही. 2 दिवसांपूर्वी मी तुम्हाला फोन केला होता. तुम्हाला भेटायचं होतं म्हणून. आणि तुम्ही मला तुमच्या ऑफिसमध्ये भेटायला बोलवलं. आणि भेटायला गेलं तर तुम्ही काय असत ना? अरे त्या आता समजला मॅडमचा 12 तास झाला आहे तो. पण त्याचं काय ऑफिसचे महत्वाचे काम निघाले आणि मला जावं लागलं असंच ना? अगदी बरोबर. अगदी बरोबर. काय अगदी बरोबर? हो मला सांगा 2 दिवसांच्या प्रवासासाठी गेला तर मला सांगून गेला असतं तर काही बिघडलं असतं का? मला मात्र दुसऱ्यांकडून माहिती करून घ्यावं लागतं. नाही मी म्हणते माझ्या भावनांची तुम्हाला जरा पण कदर कशी नाही. खरंय खरंय. अहो काय खरं आहे? काय बोललीस तुम्हाला? नाही मी तर इथे फक्त एका पुतळ्यासारखी उभी आहे. पण माणूस कामात असला तर कामात आहे असंच सांगणार ना. कामाचं महत्व तुला कळणार नाही असंच ना? नाही आपली काळजी करण्यासाठी कोणीतरी असावं लागतं हे मला कळायला हवं. हो काय असतंय? काय झालं अजून रत्नाकरचं काय? हा तुला एवढी भावना शिकवताना मी पहिल्यांदाच पाहिलं म्हणून थोडा हवा. हो का? असा नाही मी म्हणते पोट भर असा. आता तुम्ही नाही असणार तर कोण असणार आम्हाला? दाखव नको मला रेकॉर्ड करतोय ना. या 4 भिंतीशी नाही. तेच म्हणतोय. फोटो दाखवतो झूम कर. खरंच ऐकतोय. या बावळट खोलीचा काय म्हणालात? नाही. या बावळट भिंतीचे कोण ऐकतोय असं मला म्हणायचं होतं. श्रीबाई तुम्हाला ना मेली नुसती मस्करी सुचते. अरुण एक विचार का? आता तू काय तुला विचारते काय झालं हायस्कूलच्या पोरांवर तुला झाले तरी काय असं कोळ्यात बोलायला? मला वाटलं तुम्हाला उगाच राग यायचा. हा राग येण्यासारखा असला तर तो नक्कीच येईल.
नाही राखत. हा बोल. ती तुमच्या योग्यतेची आहे का? म्हणजे निसर्गाने आकाशात पक्ष्यांना उडण्याचे वरदान जरी दिले असले तरी पंख छाटलेल्या पक्ष्यांना त्यांची इच्छा असून सुद्धा आकाशात उडता येत नाही. अगं तुला झाले तरी काय? कोणाची माहिती असं गोड्यात बोलायला काय माहिती. अप्पा थकल्यापासून कारखान्याची सगळी जबाबदारी माझ्यावर पडली आहे. त्या एका पार्टीचा जन्म आलाय. त्यामुळे देव बघ किती आलाय. 58 आली जायला 80 वरून. 58 आली. टाकलाय बघ कसा पाठून हात लाव. इथून हात लावा सांगा इथं कॅमेरा लाईट आपला त्याला पावर बँक आणायला हवी. अरे बापरे, एवढी जपणूक माझ्या प्रेमाची. कारण काही गोष्टी खूप जपाव्या लागतात. अगदी काळजीच्या भांड्यासारख्या. कारण त्यामध्ये आपलेपणा जास्त असतो. झूम करता म्हणूनच मी म्हटलं तू प्राणापेक्षा प्रिय. प्राणेश या हृदयावर रक्षा करणारी हृदय स्वामी. आप्पा येणार आहे तर मी ऐकतोय बाकी. अरे सतू, तू पण दाखवत्या वेळी येतोस ना? अरुण बाबू, तुम्ही आल्याचा आवाज ऐकला.
अरे सटू, आला त्यात काय गुन्हा केला? आणि हो, ही गीता या घरची होणारी सून. मालक, तुमच्या या घोषण्यावरनं केव्हा ध्यानात आलं माझ्या. पण तुम्ही आता सांगत नव अगदी माझा द्वारा नगदी बराबर निघाला माझा. बाकी काय बी बोला मालक. मालकीनबाई मात्र जातात निवडली बघा. नमस्ते मालकीनबाई, नमस्ते. अरे मला मालकीनबाई वगैरे म्हणू नको, तू मला गीताच म्हण. नाही 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 ना, माझ्या त्या वयाचं नाही. अव माझ्या आजाला जमलं नाही, माझ्या बापाला जमलं नाही. मला कसा जमल? थांबा, म्या तुम्हाला 2 कप चाय आणता. नको नको सदू, माझा थोड्या वेळापूर्वी चहा झालाय. पण आमच्या पुढे झालाय. तुझ्या नाश्यात किती बी चाय बसला तरी तुझा गांजा कधी भरलाय. मेल्या सगळ्यांनी चायवर टपलेला ढोंग कावला तू. अरे सगळा सगळा, अरे दोन कावळा तुला म्हणतोय काय? आता हा काय ढोंग कावला नाही म्हणायचा, नाहीतर काय म्हणायचा. बोल. सटू, तू जा स्वयंपाकाचे बाबा. जी मालक. समजावून ठेव त्याला. जाऊ द्या हो सगळे, एवढं काय म्हणावं घेता? जाऊ द्या तर जाऊ द्या. काय म्हटलं? हो? गीता, तू इकडे कशी? कशी म्हणजे? ती आपण म्हणून एकच असते. शिवाय हवीची मैत्रीण. एकाच शाळेत शिकले ती दोघं, आणि आज म्हणाल तर मीच भेटायला बोलावून दिला. तू त्याला काय खरं दिसत नाही. खरं आणि खोट्याचे पालक करता येत असेल तर ना तुम्हाला. नाही, बरं झालं तुमच्यासारख्या बोलल्यांना अजून एका विषयाची खुराक मिळाली सगळ्याला. अरुण, येते मी. अरे अरे हसतोस काय? ही काळची बोल. अरे माझं बाप काय म्हणून दिली आणि तुला हसणं सुचतंय? बसा बसा सगळे बसा. तुमचं काय खरं दिसत नाही. कोण डोंकावला काय म्हणतो, कोण सोलगोबा काय म्हणतो. या शिंदरीच्यांना माझा हिला अजून माहिती नाही. काय म्हटलं? शांत व्हा म्हटलं. आणि काय काम काढलं म्हटलं? तसा आणि येऊन गेलो. अरे तू पण काय भेटला नाहीस आणि साहेब पण भेटले नाहीस. पण तुझा तो विचार कोण भेटला? तुझू तुझू बोलतो रे. कोण हो? अरे कोण म्हणजे काय करतो? तुझा बंधूला अवी अवी. अच्छा अच्छा, काय वेळ लागला बोलला का तो तुम्हाला? अरे वेळ लागला. अरे जरा चांगला असतो. महाग मारला गेला असता त्या पोराने. कुठे तू आणि कुठे तो कुटुंब. राम 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 राम. जाऊ द्या हो सगळे, त्याचं काय एवढं मनाला लावून घेता?
अहो गंमत केली असेल तुमची. हाय मिस्टर अरुण. अरुण, हाऊ आर यू? कोण? जीवन. आय एम फाईन यार. अरे खूप दिवसांनी भेटला म्हणून एकाच वाजता काढतोस की काय? अरे दोस्ता, ही नाम परत भेट आहे. अरे बोलताना बोलतोस पण मिठी अशी मारतोस की धृतराष्ट्राने भीमाच्या पुतळ्याला मारावी तशी. अहो सगळे मासे, आपण इकडे कसे? अरे अरुण, सांभाळ रे बाबा. ज्या घरावर यांची वक्र दृष्टी पडली की त्या घरात राहून के तू बिझनेस समजा वाटोळं करायला. अशी कुंडली आहे या महाराजांची. हा अरे तूच बाकी होतास तरी म्हटलं माझ्याविषयी तुला बोलायला अजून कसं सुचलं नाही. अरे नारायण झाली काय म्हटलं? आता जा म्हटलं. बस जीवन. बाकी काय म्हणतोस? कसं काय चाललंय तुझं? अरुण, तुमच्या सारख्या दोस्तांचे आशीर्वाद आहे ना पाठीशी. आणि का आलो म्हणून विचारशी तर तुझ्याकडे एक महत्वाचे काम आहे. अरे मग बोल ना, लाजतोस काय? तुझ्यासाठी ज्या राहिलाय दोस्त. हा सध्या ज्ञान देण्याच्या भानगडीत पडू नकोस. जरूर पडेल. पण मागे मारा तुम्ही तरी घरातून मासे आता माझ्या बरोबर बाहेर चला. एका जमिनीचा सौदा करायचा आहे. अरे मग एवढंच ना, आता जर आला चहा वगैरे घेऊया आणि मगच निघूया. नको अरुण, आधीच खूप वेळ झाला. तो मालक कुठे बाहेर निघून गेला की पंचायत होईल. आपण बाहेर निघून जा. ठीक आहे, जशी तुझी मर्जी. सदू, अरे सदू, मी जरा मित्राबरोबर बाहेर जातो आहे. आप्पा आले की सांग. ओके? आणि हो, तवाच त्या करत बसू नको. पोलींच्या वार्ता करत. चल येतो मी. चल जीवा. असली बंदूक हवी होती. अरुण बाबूंचं काही ठीक दिसत नाही. एकदा का अरुण बाबूंचं लगीन झालं की मी माझ्या सगुणाला इथे यायची व्यवस्था करतो. मग मी आणि माझी सगुणा दोघात मिळून बसण्यास करू.
आणि अरुण आला की नाही? बघून बाबू आता दोस्ताबरोबर बाहेर गेलोय. तो गजडा गेलाय ना कॉलेजला? मी बाबू मी गेलोय कॉलेजला. बरं जा, तुझ्या कामाला जा. थोडा वेळ इथेच आराम करतो. ठीक आहे मामा. समोर ये. आता माझ्या समोर इथे. आज सकाळी किती वाजता उठलास? अप्पा लवकर उठलो. 9 वाजता अप्पा. 9 वाजता उठलो म्हणून सांगायला लाज वाटत नाही तुला? हा काय तुझ्या उठण्याचा टाइम झाला का? आज पेपर होता ना तुझा? त्याच काय अप्पा? जीव बैल गाडवा. एक शब्दही बोलू नकोस. तरी पण मी म्हणतो तुला अक्कल तरी केव्हा येणार? पण तुला सुद्धा बोलून काय उपयोग होणार? अरुणच तुला दाडून ठेवलाय ना? त्याचीच गाडोगडी करायला लागलाय मला. माझं मत एक मत आहे अप्पा. काय म्हणालास? नाही अप्पा, मी म्हणालो माझ्याविषयी अरुण भैयाला काही बोलू नका. माझा अरुण भैया आहे ना खूप चांगला आहे. मग गजरा एवढं म्हणतो ना तुला? मग तू का नाही वागत आहेस त्याच्यासारखा? अप्पा, मी भैयासारखा वागायचा प्रयत्न करतो. पण अप्पा भैया आला. बरं झालं तू तरी वेळेवर आलास. नाही तरी तुझीच वाट पाहत होतो. का बरं? मला अवीबद्दल तुझ्याशी थोडं बोलायचं आहे. अवीबद्दल? आता आणखी काय केलंय अवीनं? भैया तुम्ही दोघं जरा बोलत बसा. जरा काम घेतात मला फ्रेश होऊन येतो. अरे तुझ्या विषयी तर मला त्याच्याजवळ बोलायचं आहे. माझ्याविषयी बोलायचं आहे ना? माझ्याशी जर बोलायचं नाही ना मग मी तर थांबलो काय आणि ना सारखं पाहिलं करून हेच याचा उर्मट वागणं मला जरा सुद्धा पटत नाही. अप्पा, अहो हे उर्मट वागणं नव्हे तर खेळकर स्वभावामुळे प्रत्येक बाबतीत घडवलेले त्याचे विनोद आहेत. अगदी मनासारखं बोलायचं या. तुझेच जास्त लाड होत आहे करून तूच त्याला डोक्यावर चढवून ठेवला आहेस. अप्पा, अहो एवढं काय मनाला लागून घेता? अवे अजून लहान आहे. त्याच्यावर वैयक्तिक जबाबदारी अशी नाही, पण त्याच्यावर स्वतंत्र जबाबदारी पडतात. तो आपल्यासारखाच वागेल. काय हवी? बरोबर आहे ना? तुझं म्हणणं खरं होते बेटा, खरं होते. हा बोला बेटा पडला की खतम. तुम्हाला अजून या जगाचा अंदाज नाही. या जगाशी व्यवहार करताना तुम्हाला सुखी जीवन जगायचं असेल तर एकच गोष्ट कशा कटाक्षरे टाळा, आणि ती म्हणजे सुसंगत. अरे ही वाईट संगत माणसाला आयुष्यातून उठवते. याचा अर्थ मी खूप संगत नाही बोला, असं मनातही आणू नकोस. अरे त्या आगीला हात लावण्याआधी आगीला थारा असतो याची कल्पना देतो मी तुम्हाला. हे उपदेशाचे डोस समजू नका. हे कटू अनुभव
आई रे वेड्या, प्रत्येक आई बापाला चंदनाच्या खोडाची विजय उपासना. दादा काय बरं? चंदनाच्या खोडाप्रमाणे प्रत्येक आई बाप आपल्या मुलासाठी तुझत असतो. चंदनाचा खोड नाही का तुझत, स्वतःला संपून दुसऱ्याला सुगंध देण्यासाठी. म्हणून वेड्या, आई बापाचं कधी मनावर घ्यायचं. जा भेटो आणि चहा घे. त्याला पण नाही चलतं मला आई पाणी द्यायला. विलन एंट्री. मिस्टर रवी ग्रुप अरविंद चौधरी. नागेश, अरे घरी जाऊन आलास की कॉलेजमधून डायरेक्ट इकडे चालास? डायरेक्ट इकडे झालो. वाटलं पेपर संपल्यावर बाहेर थांबशी आणि सकाळी पण येतो म्हणाला आणि आला नाही. म्हणून म्हटलं आपणच घरी जाऊन भेट घ्यावी, जरा गप्पा गोष्टी माराव्यात. मग सांग, कसा काय गेला पेपर? एकदम फर्स्ट क्लास. नाही तरी तुझ्या हुशारीचीच आहे. येणार आहे कुणाला? अरे त्यात कसली हुशारी घेऊन बसला आहे? पास होण्यामध्ये मार्क मिळवले म्हणजे हुशार झालो असं नाही. अरे तेवढे तरी पडतात तुम्हाला, नाही तर आम्हाला साधं पास होता येत नाही. ते जाऊ दे. अरे पण उद्या शेवटचा पेपर आहे ना, मग अभ्यास करायचा सोडून असा बिंदूस का? गप्पा गोष्टी तर नंतर पण मारता आले असते ना. अरे पेपरचं टेन्शन तुमच्यासारख्या हुशार मुलांना, आम्हाला कसले असतात टेन्शन. खाऊच आहे नाक्यावर उभं राहून पोरींना चढणा. नागेश, अरे बरं आहे का? अरे त्या ठिकाणी तुझी बहीण असली तर? माझ्या बहिणीकडे वागण्या लागले रे, पायची कुणाची हिंमत होणार नाही. कारण मी कसा आहे हे ठाऊक आहे या सर्वांना. आणि माझ्या वाटेला जाणं म्हणजे जळत्या निकालची बिंडोपणे खेळण्यासारखं आहे. अरे तू कसा आहेस यापेक्षा तू कसा असायला हवा आहेस हे तुला विचार करणं जास्तच गरजेचं आहे. अरे आताच पाहा, तुझ्या बहिणीचं नाव घेतल्यावर तुझी तळपायच्याच मस्तकात गेली. अरे प्रत्येक स्त्री कुणाची ना कुणाची तरी बहीण असते. कुणाची मुलगी, कुणाची बायको, कुणाची सून तर कुणाची आई असते. हे विसरून कसं झाले? स्त्रीच्या स्वाभिमानाचा अपमान, तिच्या शिराची विटंबना, याशिवाय महाभयंकर पाप ते कोणतं? हे पुण्याच्या पिढ्या, हे तुला उद्देशाचे गोड प्यायला आलं नाही. पण माझा काल झालेला अपमान तुझ्याकडे व्यक्त करायला आलोय. वाटलं तुला सांगून मनात उठलेला अपमानाचं वादळ थांबवावं, पण नाही. तुझा अपमान कुणी केला? कुणी हिंमत केली तुझा अपमान करण्याची? बाकी काय म्हणणार? दाद द्यायला हवी ना त्याच्या नाही तिच्या. हा हा, एका मुलीने. चला, केव्हा तरी घडणार होतं ते कालच घडलं. अरे चिकळलेल्या जखम्यावर मलम लावायचं सोडून त्यावर मीठ लावलं नाहीस तू. नाव सांगणार नाही, पण एवढं मात्र नक्की सांगेन, तेथलीच आहे. जीवनातून उठवेन साडीला, बरबाद करेन त्याला नावाचा लागेल. अरे काल संध्याकाळी नागावर तेवढ्या ती तिकडून येत होती. खूप दिवस तुला विचारेन म्हणून म्हटलं होतं. तो योग कधी आला नाही तो काल आला. लग्न करेन तर तिच्याशी
गैरसमज? अरे अख्खा कॉलेज ओळखतो मला. आणि एखादी गोष्ट माझ्या मनात घर करून बसली ना, मी काबीज केल्याशिवाय राहत नाही. आणि हो, माझ्या बाजूने तिची समजूत काढण्याचा तू व्यर्थ प्रयत्न करू नकोस. मला फक्त तिची बरबादी पाहिजे, फक्त बरबादी. आपण या विषयावर नंतर बोलू. आता तुझा पारा आहे ना चढलेला आहे, पण तो आता मोठा येणार. चहा, कॉफी की सरबत? आता काही नको, पुन्हा केव्हा तरी. अरे पण नको, चल मी निघतो. आता ये पोरगी तुझ्या सगुणाविषयी तुला नाही सांगायचं तर कुणाला सांगायचं? अरे पण एक कप चहा होतस का? अरे तुझ्या सगुणाविषयी सांगतो. अरे मेल्या, तुला चाय हवी असेल
तुला तुम्हाला सांगायचं असेल तर सांग. नाही परत काय ना माझा कायचा होईल ना. मी जाऊन विचारते माझ्या सपनाला. अरे अरे असा रागावतोस कशाला? रागावून नाही तर काय करू. दवा चाय चाय करतो ना. चाय शिवाय जीव जगत नाही काय तुझा. त्याचं काय आहे सदू? अरे घरात किती पंचा पाहिलो तरी तुझ्या चहाची सवय येत नाही रे. आणि समाधान पण वाटत नाही रे. अरे भ्रष्ट मेला झाडावर चढवला तेवढा काय मेला नोंदी लावतो. मालकाशी भेटायला आलास तू. बर मी आता झोपले मग ये जा. अरे आपण विचारलं तर बरं होईल. एक महत्वाचं काम आहे. त्यांना माझ्या बरोबर जायचं आहे. कुठे नेणार आहेस रे मालकाशी. अरे महत्वाच्या कामासाठी. तुला रे कामाचा महत्व कधीपासून कळायला लागला. अरे खरं सांगतो बाबा त्यांच्या कामासाठी जायचं आहे. अरे आता तोच ना. नाही माझ्या त्यांना माहिती नाही. तेव्हा तो पुढची तेव्हाच जायचं तुझं काम सांग. हे आपला चाललं माझ्या कामाला. काय चाललं हे आणि आपण गोंधळ कशासाठी घातला. हातात पकडूनच ठेवतो मी. आणि सगळे तुम्ही केव्हा आलात. आता झालो. 10,000 तुला बाजारात काही सामान आणायचे ते आण पाहू. पैसे दिलेले आहे तर होय मला. चल जा. हा पण बोला सगळे कसं काय येणं केलं. तसं मी सकाळी येऊन गेलो. हो तुमची काय वेळ झाली नाही म्हणून परत यावे लागले मला. हो कामच तसे निघाले हो. हो नाही येऊन काय काय दिसत नाही अप्पा रे. का हा माणूस मध्ये आला. आणि माझ्याकडं हो तुमच्याकडे नाही तर मी तुमच्याशिवाय येणार कोणाला भेटायला. बरं मग कोणतं काम काढलं माझ्याकडे. ते आपण त्याच्यात बोलू. चला आता निघूया. कुठे हो आपला अजून आता मोठा झालाय की नाही काय म्हटलं. हो मग त्याचा लग्नाचा विचार करायला नको का. तो तर विचार करायलाच हवा. पण तसं मुलगी तरी पाहायला हवी आहे की नको. हो त्यासाठी तर मी तुम्हाला घेऊन चाललोय. एक सुंदर मुलगी मी अजूनवरती पाहिली आहे. हो तिला पाहता क्षणी लगेच सून म्हणून पसंत कराल. आता माझ्या पसंती नापसंतीनं काय होणार आहे. त्याला पसंत पडायला हवी आहे ना. शिवाय मुलगी पाहण्याआधी मला त्याच्याजवळ त्याच्या लग्नाविषयी चर्चा करायला हवी आहे की नको. पूर्वीच्या आणि आताच्या खूप फरक आहे. हो आपण फक्त मुलगी पाहणार आहोत. लग्न थोडं ठरवून येणार आहोत. हो तुम्हाला त्याच्या योग्यतेची मर्जी तर करून चर्चा. उगाचच काही कशाला. आणि अजून काय तुमच्या शब्दाबाहेर थोडा जाणार आहे. हेही खरं पण आता पण कशाला. शुभ कार्याला वेळ लावू नये काय म्हटलं. बरं चला तर. अरुण बेटा अरुण काय बा? जरा सगळे बरोबर बाहेर जाऊन येतो. अहो पण तुम्ही आता थकल्या. उद्या सकाळी नाही का जाता येणार. नाही रे पोरा जरा महत्वाचं काम आहे. आल्यावर सांगतो तुला. येतो. या. काय म्हणावं या आपांना. एवढे थकतात तरी आराम करण्याचे नावच घेत नाही.
का? अगं आता कशी काय आली? मागचं काय बाकी राहिलं आहे का? नाही. सध्या घरी चाललेल्या विषयाबद्दल सांगायला आले. विषय? कसले विषय? माझ्या लग्नाचे. भाऊ माझ्या लग्नाचा विचार करतोय. काय? गीता, हे खरं सांगतेस तू हे? होय अरुण. हे सत्य आहे. मला तर खूप काळजी वाटायला लागली. मग तू जीवनला सांगितलंस का आपल्या प्रेमाबद्दल? नाही अरुण. जीवन भाऊची मला फार भीती वाटते. तो ना मनात येईल ते करेल. तुम्ही काहीतरी मार्ग काढा ना. मी तुमच्याशिवाय जगू शकत नाही. सर्व काही व्यवस्थित होईल. तू उगाच स्वतःला त्रास करून घेऊ नको. अगं जीवन तुझा भाऊ असला तरी माझा खास मित्र आहे. सर्व काही सांगू त्याची समजूत काढेल. नाही. भाऊ खूप जिद्दी आहे. तो कोणाचंच ऐकणार नाही. काहीही असो, पण मला आत्मविश्वास आहे. जीवन माझ्या इथे मी नाही येऊ शकत. माझ्या या आयुष्याच्या सुखासाठी, या माझ्या लग्नासाठी त्याच्याकडे भीक मागेल. अरुण जीवन, लावला गीता, तू इथे का आलीस? काय नाता आहे तुझं या घराशी? जीवन, 1 मिनिट अरुण, 1 मिनिट. तू एकही शब्द बोलू नकोस. तरी मला शंका होती की तू इथेच भेटशील आणि माझा अंदाज किती बरोबर निघाला. जीवन, हा तुझा अंदाज की आमच्याविषयी तुझ्या मनात काढलेले विष. मित्रात माझा डोंग रचून मित्राच्या बहिणीला प्रेम झाल्यात फसवणाऱ्या धोकेबाज मित्राला आपल्या मित्राच्या अगोदर समान बोल सुद्धा विषासारखेच वाटणार. जीवन, तू मला गलत समजतोय. गलत आणि ठीकच समजतोय तुला. खरं तर तुला समजायला खूप उशीर झाला. कमीत कमीत माझ्या घरच्या इज्जतीपर्यंत पोहोचण्याआधी तुला रोखता तरी आले असते. अरे आम्ही असे कोणतेच गैरवर्तन केले नाही की तुझ्या इज्जतीला, तुझ्या प्रतिष्ठेला कलंक लागेल. आम्ही फक्त परस्परांवर एकनिष्ठ प्रेम करतोय. अरे हेच काही कमी आहे. चांगलाच मोबदला दिलास मला माझ्या मैत्रीचा. माझ्या समोर मैत्रीचा आवडतोस आणि माझ्या मागे हे धंदे. अरे आम्ही तुला हे सर्व सांगणारच होतो. केव्हा जीवनला खरेदी केल्यावर. एक लक्षात ठेव अरुण, जीवनला खरेदी करणं म्हणजे बाजारातून वस्तू खरेदी करणं इतकं सोपं नाही. जीवन, अरे कसल्या गोष्टी करतो तू या? तू तर मित्राच्या मैत्रीचा सौदा करणारा दलालच समजतोस की काय? तू दलाल आहे, दलाल. मैत्रीच्या बदल्यात मित्राच्या बहिणीचा सौदा करणारा एक जातीवंत दलाल आहे. बस जीवन, बस. भाऊ प्लीज नको राजा शब्दात अवहेलना करू त्यांची. अरे माझ्यापेक्षा तू जास्त ओळखतोस त्यांना. माझ्यापेक्षा त्यांच्या स्वभावाची पारख तुला जास्त आहे. नाही, मित्रापर्यंत खूप मोठी चूक केली आणि ती चूक आता सुधारायची आहे. म्हणजे काय करणार आहे तू? हे आता सांगता येणार नाही. चाल गीता घरी. भाऊ भाऊ प्लीज भाऊ प्लीज अरुणला समजावून घे. तुझ्या बहिणीने घेतलेला हा निर्णय खूप समजूतदारीचा आहे भाऊ. चूप. मुकाट्याने घरी चल. तुझे शांतपणा ऐकण्यासाठी आलो नाही. प्लीज जीवन, जे काय बोलायचे ते मला बोल. अच्छा, म्हणजे मी कुणाला कसं बोलावं हे पण तुझ्याकडूनच मला शिकावं लागेल का? आमच्या बहीण भावाच्या
वैयक्तिक गोष्टीत लक्ष देण्याचा तुला काहीच अधिकार नाही. आणि सत्य नाकारण्याचा तुलाही अधिकार नाही. कोणता तुला सत्य? हे की माझ्या डोळ्यात धूळ फेकून तिथावर प्रेम करतो हे सत्य? की मित्राच्या नावाखाली मला धोका दिला? नाही रे जीवन, मी कुणाला धोका दिला नाही. बाळा सांगून तुला ऐकलं थोडं पुस्तक झालं. लक्षात ठेव, आजपासून जीवनाचा कधी मित्र म्हणून घेऊ नको. विसरून जा माझ्या मैत्रिणीला. आणि पिता सुद्धा जाऊ गेला घरी. किती चालला पिता व्हिडिओ रायताला आले का? बाबा 35% राहिला. मी तुझी घरी वाट पाहतोय. जा गेला. अगं तू तुझ्या घरी जा. यांना अंकाला एक फोन गेला. अरुण तुम्ही सुद्धा नाही बरोबर आहे तुमचं. खरं तर या सगळ्याला मीच कारणीभूत आहे. अशा जीवा भावाच्या मैत्रीमध्ये मीच तिरस्काराची भिंत निर्माण केली आणि दोष मात्र तुम्हाला लागला. मला खरंच जायलाच हवं मला. अगं तुला जा सांगण्यामागचा माझा हा हेतू नव्हता. तू समजले आहे. अगं तुला जा सांगून काय करू? जा तू तर माझी जिंदगी आहे. तुझ्यावर प्रेम केले आहे की आयुष्याच्या अंतापर्यंत निभवण्यासाठी, असं अर्धवट ठेवण्यासाठी नव्हे. हा गीता, अगं लग्न करेल तर तुझ्याशी, अन्यथा तुझ्याशी नाही. फक्त आता काय एवढ्यासाठी म्हणालो 35% आहे की या वेळेला तरी तू तुझ्याकडे असलेले जास्त योग्य आहे. बाकी काय ते नंतर पाहू. अरुण वा, थांब बोली, तिथेच थांब. मला तुझा दोघांचाही समाचार घ्यायचा आहे. अप्पा, अरुण, आज जीवन इथं कशासाठी आला होता? अप्पा, मला भेटण्यासाठी आला होता. का? अप्पा, अहो जीवन माझा मित्र आहे. मग आज दोन मित्रांमध्ये इथे जे काय घडलं ते मला तुझ्याकडून जरा ऐकायला मिळेल का? काहीच नाही अप्पा. अरुण, तू माझ्यापासून काहीतरी लपवतो आहेस. खरं काय ते सांग. जीवन मला बाहेर भेटला होता, त्यानं सर्व काही ते सांगितलं आहे मला. काय सांगितले त्याने तुम्हाला अप्पा? हे जे आता इथे समोर पाहतोय ते. अरे पण मी विचारतो, काय नाता आहे ह्या मुलीशी तुझा? ही मुलगी तुला भेटायला काय येते इथं? या सांगतो माझं काय बसण्याचा ट्यूबवेल काढवा आणि आता स्वयंपाक प्लेट जाऊ बेस पाहू जा म्हणतो ना. जी माझं अगो तुला ऐकायला आलं नाही? तुला काय विचारतो आहे मी? अरे ही मुलगी तुला भेटायला काय येते इथं? अप्पा, अप्पा, आम्ही लग्न करणार आहोत. लग्न करण्यावर हवं तू सांगायला लाज वाटत नाही तुला? अरे आम्ही काही मेलो होतो का? अरे स्वतःच्या लग्नाचे बेत स्वतः आखण्याचे खूप मोठे झालं नाही का? अरे तुला कशाची कमतरता भासू दिली नव्हती. एवढं तुझ्यावर मी प्रेम केलं होतं. अप्पा, मी सुद्धा गीतावर प्रेम केले आहे. माझा आणि तुमच्या प्रेमाचा फरक खूप मोठा आहे अरुण. मी तुमच्यावर केलेलं प्रेम म्हणजे आई विना पोटी असलेलं तुमची मनावर घातलेली तुमचं आणि तुमचं हे प्रेम म्हणजे 3 नंबर फोन आपल्या मान प्रतिष्ठेवर घातलेलं जळी घाव. आई रंगवून आपल्या मान प्रतिष्ठेला फलक लागेल असे कोणतेही वर्तन केले नाही.
प्रेम करणं गुन्हा नसून प्रेमाला नका देणं मी गुन्हा समजतो. अरे तुझ्या समाजापेक्षा समाजाला काय समजतं? मी मला तुझ्यापेक्षा जास्त काढायला लागलो. कारण समाज फक्त एवढंच पाहतो की आपल्याला त्याच्याबरोबर व्यवहार करायचा आहे त्याची योग्यता आणि आपल्याशी होणारी बरोबरी. मग मला सांग, आपल्या घरी येण्याची योग्यता आहे का या पोरीची? ती करू शकते का आपल्याशी बरोबरी? बोल. कुंकाच्या समाजावर ज्याला प्रेमासारख्या पवित्र नात्यात सुद्धा व्यवहार दिसतोय. कसला समाज हा? दोन प्रेमी मन एकत्र आणण्यासाठी योग्यता आणि बरोबरी हवी असते या समाजाला. यालाच हा समाज नाव देतो लग्न. पण अप्पा, हे लग्न नव्हे तर जगासाठी केलेली तडजोड आहे, तडजोड. या दोन जीवांच्या आयुष्याचा घाटाघाटा झाला, सौदा झाला, उगाच सौदा. आणि हा तुमच्यामध्ये आपल्यामध्ये येण्याची हिताची योग्यता नाही ना. मग तिच्या योग्यतेचा मी बनतो. फक्त झालं. हे काही नाही. तू या मुलीला विचारायला हवा आहे आज आणि आत्ताच. माफ करा अप्पा, मला ते जमणार नाही. हे तुला थांबवावंच लागेल. काय गं पोरी? कुठं थांबल्यास इथं? काय चालू आहे तू? प्लीज अप्पा, मला काय ते बोला. कोणावर ही वेळ केलेली नाही. यांचं तुमच्यासारख्या तरुणांबद्दल प्रेम म्हणजे फक्त निमित्त मात्र असू शकतं. ह्यांना हवा असतो फक्त पैसा, संपत्ती, बस. या पलीकडे यांचे विचारच असू शकत नाही. हा, आणि असू शकतो फक्त स्वार्थ आणि स्वार्थ. आई अप्पासाहेब, मी स्वार्थी नाही हो. केवळ संपत्तीला चटवलेल्या राक्षसी सुद्धा आहे त्या जगात. नाही असं नाही. त्यामध्ये मी नाही हो. मला पैसा नको, मला संपत्ती नको. व्हिडिओ लावले मला हवे आहे ते फक्त आणि फक्त माझे अरुण. सर्वस्वाने माझे असते. बाकी काहीच नको मला. खरं तर अरुणच माझी खरी दौलत आहे. हो, मग आणखी कोणत्या संपत्तीचा मला मोह जडणार? खरंच आम्ही एवढी मी घालावं माझ्या पदरात. मी तुमच्या कल्पनेतली गीता नाही हो. कशाच्या जोरावर सांगते तुला संपत्तीचा हवाच नाही म्हणून? आणि कोण विश्वास ठेवेल तुझ्या या बोलण्यावर? अप्पासाहेब, विश्वास घेऊ शकत नाही, पण परीक्षा तर घेऊ शकता ना. अरुण, अप्पासाहेब, तुला सुद्धा इथं तत्वज्ञान बरं वाटलं की काय? काय बोलू? जे सत्य होतं तेच ती बोलते आहे आणि हेच आमच्या बाबतीत सत्य असू शकतं. सत्य असत्याच्या गोष्टी तू मला शिकू नकोस. मला फक्त एवढंच सांग, तुला या मुलीचा नाम सोडायचा आहे की नाही? बस. माफ करा अप्पा. तुमच्या शब्दाबाहेर जाण्याचे काही धाडस केले नव्हते. पण आता मी माफ करणार नाही. अप्पा, प्लीज. मग माझाही निर्णय आहे. तुला जर या मुलीशी लग्न करायचं असेल तर तुला या खराला मुकावं लागेल. आज आणि आत्ताच. ठीक आहे अप्पा, मला तुमचा निर्णय मान्य आहे. हा गीता. पण अरुण, हा गीता, केवळ घरच्या प्रतिष्ठेसाठी मी तुझ्या भावनांचा बळी घेणार नाही. अगं तू जर माझ्याशी एकनिष्ठ आहेस तर तुला सुखा कसा देतो. पण वाईट एवढ्याचीच वाटते, जेव्हा स्वतःच्या सुखाचा शोध घ्यायला निघालो तेव्हा आई, बाप यांच्या मायेची दुहेरी भूमिका बनवणाऱ्या देवतुल्य अप्पांना दुखवतोय त्याचे.
माझ्या दुःखाची काळजी करू नकोस तू. जा, तुला तुझा रस्ता मोकळा आहे. अप्पा, काय करताय? याला जाणून का सांगतात? तुम्ही पण काढवा. अरे प्रमाणापेक्षा जास्तच काढ झाले तुमचे. त्याचा फायदा उठवला. अरे प्रेमाची नाटक देण्याआधी आयुष्याच्या सुखासाठी प्रेमाचा त्याग करायचा त्याग. दोन प्रेमी एकमेकांच्या मिलनात आपले सुख मानत असतील तर त्या कुणासाठी करायचा अप्पा? मला काही सांगू नकोस. प्रेमाच्या डोळीसाठी पुढे तुझे विचार बधीर झाले बधीर. मला काही ऐकायचं नाही तुझं. काय गुन्हा आहे भैयाचा? काय गुन्हा? बापासोबत मानवर करून काय नाही विसरायला लाज वाटत नाही तुला? त्याचा काय गुन्हा आहे ना? त्याला विचार आणि त्याचा तूही विचार कर. जेणेकरून तुझ्यावर सुद्धा शिवेळ येऊ नये. त्याची काही गरज नाही. अप्पा, मला सर्व माहित आहे. पण मी म्हणतो तुझ्यात वाईट ते काय? अप्पा, तुला मी चांगली ओळखतो. तुझ्या स्वभावाची चांगली ओळख आहे मला. चांगली मुलगी आहे अप्पा. माझा निर्णय मी बदलत नसतो. तुला जायचं असेल तर तूही जाऊ शकतोस. हो मान असं रांगाला कशाला येतात? चुप! गाढवा! माफ करा अप्पा, तुमच्या शब्दाबाहेर जाण्याचे कधी धाडस केले नव्हते. पण आज एका मुलीच्या जीवनासाठी तुमच्या शब्दाला किंमत दिली नाही म्हणून मला माफ करा. आतापर्यंत मी तुमचा आज्ञा धारत होतो, पण आज तुमचा अरुण कर्तव्याच्या साकारदंडात एवढा रुपत आहे की तुमच्या आज्ञेपुढे त्याला कर्तव्याला श्रेष्ठ मानावं लागत आहे. अगदी नाईलाजाने नाही म्हणावं लागत आहे. पण अप्पा, जाता जाता तुमच्याकडे एकच मागतो, ते म्हणजे तुमचे लाख मोलाचे आशीर्वाद. चल गीता, अप्पांचे आशीर्वाद घेऊ. शाबास! शाबास माझ्या मुलांनो, शाबास! अरे परस्परांसाठी सर्वस्वावर मात करण्याची तुझी ही तयारी पाहून माझं पुन्हा समाधान झालंय. बेटा अरुण, तुझा अभिमान वाटतो रे मला. पहिल्या ते एकदा झालेलं हो मान तेव्हा तुमचा मगाचा अवतार बघून मला एकदम लटलटा बांधला होता बघा. पण आता याचा एक फरक कसा काय पडला? अरे संसाराचा राट गाडा चालवताना योग्य त्या वेळी योग्य ती रूपही बदलायला हवेत. त्याशिवाय संसारात चाललेलं लपंडाव कळत नाही. आता एवढं पाठ पोट सगळं लग्नाच्या तयारीला लाग. लवकरच या दोघांना लग्नाचा भार उडवून देऊ. चालू? जा. तुला जाऊन तुला घरी सोडून दे. आणि त्यांना म्हणावं लवकरच लग्नाच्या तयारीला लागा. तिचा पहिल्या मुद्दावर लग्नाचा कार्यक्रम उरकून घेऊ. जा. अरे चुके चला चला लग्नाच्या तयारी लागा. माझ्या अजूनचं लग्न असं धूम खेळायचं सांगून देऊ. सगळं गाव बघत नाही आणि याची जबाबदारी तुम्हा दोघांवर आहे. आणि सांभाळा असा मला विश्वासही आहे. कामाला लागा. मीही कामाला लागतो. ठीक आहे माझं. सगळे बाबू अरुण बाबूच्या लग्नाची आजपासून जिम्मेदारी तुमची माझी. त्याच्यात काय आठ मोडली माझी.
जयंतच्या लग्नात आहे ना तुझ्या सगुणाला पण घेऊन ये ना. तर मंडळी माझ्या भैयाच्या हळदीला यायचं बरं का. अरे बघताव काय ते? अरे या हातीला या. अरे लावा केळीचे. अरे या ना या. हळदीला या. अरे लोकांना सार्थक देव सार्थक काय करतोय?
अजून आहे काय गाणं अलग काय ना दिसत आहे काय मला पण कापवतो घ्यायची नाही माझी जरी झालाय कशाला पण लास्ट वाला व्हिडिओ आहे बॅड राहायच्या अगोदर पुढे गेल्यावर मी येणार तुझ्याला आपण नाचले
मांगल्य वैवाहिक दाम्पत्य चिरनित्य शंकर कृपे कुर्यात् सदा मंगलम शुभमंगल. बाबा दिसत नाही यार शिट. सुस्वागत काय दिसत नाही सुस्वागत सुस्वागत. श्री गजानन प्रसन्न, श्री कुलस्वामी प्रसन्न, श्री पावनाई देवी प्रसन्न, श्री नटेश्वर प्रसन्न, श्री राम प्रसन्न. माता पावनाई देवी आणि प्रभू रामचंद्राच्या चरणी नतमस्तक होऊन महाराष्ट्राचे आराध्य दैवत त्याच्यात फोटो कसा काढतात श्री गणरायाची चरणी वंदन करून कुलस्वामींनी मातेच्या कृपेने रंगदेवता आणि रसिक जनांना विवाह अभिनंदन करून श्री रामकला वैभव मंडळ नाट्य मंडळ देऊळ गोंडेवाडी सविनय सादर करीत आहोत. नात्याच्या बंधनांना संशयाची फुंकर लागून दोन भावांची उगलबंदी, एक हृदयस्पर्शी तीन अंकी नाट्य कलाकृती निर्दयी निर्दयी निर्दयी. लेखक श्री यशवंत मार्के, दिग्दर्शक श्री प्रवीण सुलोचना तानाजी कुलिये, पार्श्वसंगीत प्रशांत कोलिये, रंगभूषा ढोलकीपट्टू श्री रवींद्र कुलिये,